2022चा जून महिना राज्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुका लागल्या होत्या। 6 जागांसाठी असलेल्या निवडणुकीत भाजपने 7वा उमेदवार मैदानात आणला आणि शिवसेनेचा डाव गणला। संख्याबळ नसताना फक्त कॅल्क्युलेशनच्या जोरावर भाजपने धनंजय महाडिकांना राज्यसभेवरती निवडून आणलं आणि शिवसेनेला पराभवाची धूळ चारली। लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या। इथं सुद्धा कॅल्क्युलेशनच्या गेमच्या जोरावर भाजपने प्रसाद लाड यांना आपल्याकडे संख्याबळ नसताना सुद्धा निवडून आणलं। निवडणूक तीही विशेषतः राज्यसभेची आणि विधान परिषदेची असली की भाजप आपला डाव सहसा गंडू देत नाही। त्यातही यात मास्टर असणारे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा अशा निवडणुका सहजासहजी हातातनं जाऊच देत नाहीत। आता सुद्धा राज्यामध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत अगदी सहजपणे महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येईल आणि राज्यसभा बिनविरोध होईल अशी चर्चा चालू होती। पण अमित शहांनी निवडणुकीत ट्विस्ट आणलाय। शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीयेत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। एकीकडे काँग्रेसनं तर दुसरीकडे ठाकरेंनी ही जागा आपल्यालाच मिळावी असा आग्रह धरल्याने शरद पवार या शर्यतीतनं बाहेर पडलेले आहेत आणि हाच चान्स हेरत शहांनी रवींद्र चव्हाणांना दिल्लीला बोलवून 7व्या जागेची तयारी करायच्या सूचना केलेल्या आहेत। पण नेमकं भाजप आता काय डाव खेळणार आहे? त्यांचा 7वा उमेदवार निवडून आणायला शरद पवारच मदत करणार का? समजून घेऊयात राज्यसभेची हीच गणितं आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीचं गणित आपण अनेक व्हिडिओज मधून समजून घेतलेलं आहे। त्यामुळे सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर भाजपचे 4, शिंदेच्या शिवसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असे 6 उमेदवार महायुतीचे सहजपणे निवडून येणार आहेत। तर दुसरीकडे 1 उमेदवार राज्यसभेवर सहजपणे पाठवण्याचं संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे आहे। पण मग घोळ नेमका कुठे झालाय? तर घोळ झालाय तो महाविकास आघाडीची जागा नेमकी कोण घेणार यावरनं। इकडे शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत असल्यानं पवारांच्या आजवरच्या 60 वर्षांच्या राजकारणाचा सन्मान करणं, पवारांच्या राजकारणातली शेवटची टर्म म्हणून शरद पवारांना संधी मिळावी असा सूर असताना काँग्रेस आणि ठाकरेंनी मात्र याला सपशेलपणे नकार दिलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही अजितदादांच्या पक्षासोबत विलीनीकरणाची चर्चा चालू होती। त्यामुळे पवार भविष्यात आपल्या सोबत राहतील का अशी शंका उपस्थित करत या दोन्ही पक्षांनी पवारांच्या नावावरती फुली मारलेली आहे। यासोबतच आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार जास्ती असणं तर काँग्रेसने आता राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता या गोष्टी पुढे करत राज्यसभेच्या एका जागेवर आपला हक्क सांगितलाय। इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रियंका चतुर्वेदी तर काँग्रेसकडनं सध्या बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे। थोडक्यात शरद पवार महाविकास आघाडीकडनं राज्यसभेवर जाणार नाहीत हे जवळपास निश्चित झालंय आणि मग इथनच सुरू झालाय भाजपचा राज्यसभेचा खेळ। भाजपच्या अंतर्गत गोटातनं जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जर महाविकास आघाडीकडनं शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार असते तर भाजपनं ही निवडणूक बिनविरोधच करायची असा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला होता। पवारांची राज्यसभेची शेवटची टर्म आणि अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली राज्यातली परिस्थिती लक्षात घेता भाजपने यावेळी पवार विरोधी भूमिका घ्यायची नाही असं ठरवलं होतं। त्यामुळे जर शरद पवार रिंगणात असते तर 7च उमेदवार रिंगणात आले असते आणि निवडणूक झालीच नसती। पण आता शरद पवारांना जागा द्यायला ठाकरे आणि काँग्रेसनं नकार दिल्यानं नेहमीप्रमाणे मग भाजपनं आपले डाव खेळायला सुरुवात केली आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिल्लीला बोलवून अमित शहांनी महाराष्ट्रातली परिस्थिती सगळी विचारून घेतली आणि सगळी समीकरणं पाहता आपला 7वा उमेदवार तुम्ही मैदानात उतरावा असा आदेशच दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। पण या सगळ्या राजकारणामध्ये शरद पवार भाजपला मदत करणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडणार ही चर्चा कुठनं आली? तर आता भाजपनं 7वा उमेदवार मैदानात आणला तर त्याला निवडून आणण्यासाठी त्यांना अर्थात मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना काय करायचंय तर महाविकास आघाडीची मतं फोडायची आहेत। त्यातही महाविकास आघाडीनं शरद पवारांना उमेदवारी नाकारली असल्यानं शरद पवारांचे 10 आमदार जे आहेत ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नाही तर भाजपने दिलेल्या उमेदवाराला मतदान करू शकतात या चर्चेनं आता जोर पकडलेला आहे। त्यातही जेव्हा महाविकास आघाडी शरद पवारांना उमेदवारी देणारच नाही याचा अंदाज शरद पवारांना आला तेव्हा शरद पवारांनी 7वा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपला ग्रीन सिग्नल दिलेला आहे अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेल्या दिसतात। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपला मदत करणार असं बोललं जाते। पण शरद पवार गटाच्या फक्त 10 आमदारांच्या जोरावर भाजपचा उमेदवार कसा काय निवडून येऊ शकतो? तर इथंच खरी मेख असल्याचं दिसतं।
खरं तर महाविकास आघाडीकडनं जो कोणी उमेदवार मैदानात असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित मतं असू शकतात 49 इतकी. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी मतांचा कोटा आहे 37 मतांचा. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं मिळणारच नाहीत याची काळजी भाजपकडनं घेतली जाऊ शकते. त्यासाठी फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच नाही तर काँग्रेस आणि ठाकरेंचे सुद्धा काही आमदार आणि मतं फोडण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतो. आता भाजप हे सगळं राजकारण कसं घडवून आणतं याची रंगीत तालीम भाजपनं आधीच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे. विरोधी उमेदवारासाठी पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांचा कोटा हा पूर्ण होऊ द्यायचा नाही आणि मग आपोआप निवडणूक दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या कोट्यावरती आणायची आणि तिथंच मग भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला घेरण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा प्लॅनिंग केलंय अशा चर्चा होत आहेत. आता या सगळ्यामुळे फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्याचाच भाजपचा प्लॅन आहे असंही नाहीये तर काँग्रेसला शह देण्याची अमित शहांची रणनीती सुद्धा इथं दिसते. खरं तर राज्यसभेची महाराष्ट्रातली एकमेव जागा ही आपल्यालाच मिळावी यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं असेल तर राज्यसभेत खासदारांचा ठराविक आकडा त्यांना टिकवणं गरजेचं आहे. काँग्रेसला येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा कमी होण्याची भीती वाटतेय कारण येत्या वर्षभरात राज्यसभेमध्ये जवळपास 72 जागा या रिक्त होणार आहेत. खरं तर सध्या राज्यसभेचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 27 सदस्य आहेत. संसदीय नियमानुसार एकूण सदस्यांच्या 10% सदस्य असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदावरती दावा करता येतो. म्हणजे 25 ही सदस्य संख्या काँग्रेसला मेंटेन करणं गरजेचं आहे. आता 27 सदस्य असलेल्या काँग्रेसच्या खासदार म्हणजे रजनी पाटील यांची महाराष्ट्रातली एक जागा रिक्त होतीये तर दुसरीकडे जूनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा जागा रिक्त होतीये जे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. अशा परिस्थितीत आपल्या 25 जागा टिकवून ठेवण्याचं काँग्रेस समोर मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातली एक जागा ही महाविकास आघाडीतनं आपल्याला मिळावी आणि दुसरी जागा आम्ही तेलंगणा कर्नाटक यांच्यासारख्या काँग्रेस शासित राज्यातनं निवडून आणू अशी काँग्रेसची धारणा आहे. एकंदरीतच महाराष्ट्रातली एकमेव जागा आपल्या पारड्यात पडावी यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं दिसतंय. आणि मग इथंच येतो अमित शहा यांचा डाव. महाराष्ट्रातली एक जागा जर काँग्रेसने घेतलीच तर ती पाडण्यासाठी भाजप आपला पूर्ण फोर्स लावणार कारण ही एक जागा गमावण्याच्या सोबतच राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून सुद्धा काँग्रेसला हटवण्याची संधी भविष्य काळात अमित शहांना मिळू शकते. खरं तर 19 ते 24 या काळामध्ये आवश्यक तो आकडा नसल्यानं लोकसभा ही विरोधी पक्षनेत्याशिवाय चालली होती. पण आता काँग्रेसला आपला आकडा टिकवता आला नाही तर राज्यसभेत असणारं विरोधी पक्षनेतेपद हे गमावण्याची वेळ काँग्रेसला येऊ शकते. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीनं शरद पवारांना उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसची विरोधी पक्षनेते पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आणि अर्थात भाजपचा राज्यसभेत नेहमीच खेळ करायचा जुना डाव या सगळ्या कारणांमुळे राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा गेम करण्याची तयारी अमित शहा आणि भाजप करताय तेही शरद पवारांच्या साथीनं अशा चर्चा सध्या जोरदारपणे होत आहेत. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.